भक्त प्रल्हादाची कथा मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितली। आता लग्न करून त्याच्यावर देते भक्त प्रल्हादाचं मस्त आता ते संसार त्याच्यावाला चालू होतो आणि ते इंद्राचं जे राज्य स्वर्ग जे हिसकून घेतलं होतं हिरण्यकश्यपूने, तर हिरण्यकश्यपू ते सगळं तिन्ही लोक त्यांनी ताब्यात घेतलेले होते। तर ते इंद्राचं जे स्वर्गाचं जे राज्य होतं ते इंद्राचं जे आसन होतं ते इंद्राला परत त्या भक्त प्रल्हादाने दिलेलं आहे। भक्त प्रल्हाद त्याला परत ते देऊन टाकतो ते, आणि ते नंतर त्याचं लग्न वगैरे होतं भक्त प्रल्हादाचं, त्याचं संसार चालू होतो। आता राक्षस कुळात जन्माला आलेला आहे मुलगा भक्त प्रल्हाद। ते देवाने त्याचं गाराणं ऐकलं, देव प्रगट झाले, हिरण्यकश्यपूला मारलं, आणि हिरण्यकश्यपूला मारल्याच्या नंतर त्याला आता तो वैष्णवच होता, त्यामुळं त्याला बाकीच्या गोष्टी काही घेणं देणं नव्हतं। ते आपला संसार त्याच्या करीत करीत त्याचं ते देवाचं भक्ती लोकाला सांग, जनतेला सांग की देवाचं नामस्मरण करा, कल्याण होईन, असं होईन तसं होईन, ते सांगायचं। तर ते तिथून पुढं त्याला एक मुलगा झाला, भक्त प्रल्हादाला मुलगा झाला। मुलगा झाल्याच्या नंतर आता त्यांचं ते चालू होतं नामस्मरण देवाचं, ते सगळ्या गोष्टी। मुलगा झाल्याच्या नंतर त्यांनी त्याचं नाव ठेवलं। नाव ठेवल्याच्या नंतर त्याचं नाव असं ठेवलं की विरोचन नाव होतं त्याचं। आता हिरण्यकश्यपू, हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू हे दोघं जण भाऊ, हे दितीचे पोरं हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू, आणि हिरण्यकश्यपूचा मुलगा भक्त प्रल्हाद, भक्त प्रल्हादाचा मुलगा विरोचन। आता हे विरोचन जन्माला आला। विरोचन जन्माला आल्याच्या नंतर भक्त प्रल्हादाने सांगितलं की आता सगळं आनंद जिकडं तिकडं हे सगळ्या लोकाला जेवणं खावणं हे करून त्यांनी ते कार्यक्रम केला। मुलगा झाल्याच्या नंतर वडिलाच्या हातावर वडिलाच्या हातावर म्हणजे आज राक्षस होता ना, आणि वडील बी म्हणजे आता हे राक्षस कुळातच जन्माला आलेले, पण आज जे होता आज लय अगोदर होता, पण आता ह्यो बाबाच्या हातावर हात हाणलाय नाही, म्हणजे ह्यो बी देवाची भक्ती हे ते त्याचं ते नामस्मरण देवाचं ते सात्विक वागणं हे ते त्याचं चालू होतं। पण नंतर काय झालं की ह्याचं लग्न झालं विरोचनचं लग्न झालं, आणि विरोचनचं लग्न झाल्याच्या नंतर भक्त प्रल्हादाला वाटलं की आता आपण संन्यास घ्यावा, आपण आता हे संसाराचा गाडा आता हाकेला बाजाला, आता पोराच्या ताब्यात राज्य देऊन संन्यास घ्यायसाठी तो निघाला। त्याला वाटं लावलं घरच्यांनी, आणि मग ह्याचं लग्न झालं ना विरोचनचं लग्न झाल्याच्या नंतर विरोचन संसार करू लागला पुढं। ते राज्य वगैरे त्याच्या ते राक्षस कुळात त्यांचं ते राज्य होतं, राज्य हाकू लागला। राज्य हाकीत त्याला एक मुलगा झाला। त्याचं धूमधाममध्ये नामकरण हे ते त्याला म्हणजे त्याचं नामकरण म्हणजे तो होता राजा बळी। कोण होता? तो होता राजा बळी आणि हे विरोचन, म्हणजे आता हे हिरण्यकश्यपूच्याच खानदानाला राजा बळी बी। मग बळी जन्माला आला, त्याचं नामकरण त्याचं ते मोठा होऊ लागला बळी, आणि नंतर त्यांचं ते बळी जरा अवखळी निघाला। ते म्हणजे पंजाच्या हातावर हात, त्या बळीचा पंजाच्या हातावर हात म्हणजे कसा की ते उलट झालं। कसं की ह्यानी जे विरोचन होता आणि भक्त प्रल्हाद होता, ते प्रल्हाद आणि भक्त विरोचन ह्यांच्या दोघा जणांच्याच हातावर ह्याचा बी हात होता, म्हणजे ह्यो त्यांच्यासारखंच वागत होता दोघासारखं। पण नंतर एक दिवस काय झालं की इंद्र होता ना, इंद्राने काय केलं, इंद्र आला वापस खाली। इंद्र खाली आला आणि
म्हणला तो ह्या संघ बदला घ्यायचा राहिला आहे. तो आज्यानी पंजानी म्हणजे विरोचनला म्हणला तो आज्यानी राज्य हेच केलं होतं ना. आता ते बदला मी घेणार आहे. मी तो सावध राह म्हणला. म्हणजे पहिले भांडणं करीत होते पण मी तो संग भांडणं करणार आहे बरं का असं सांगून भांडणं करीत होते. गपचीप भांडणं करीत नव्हती. मी तो संग भांडणं करणार आहे, युद्ध करणार आहे मी तो संग असं ते सांगत होते पहिले त्या टायमाला. तसं इंद्र आला म्हणला मी तो संग भांडणं करणार आहे म्हणजे बदला घेणार आहे. माझं राज्य हेच केलं होतं ना, मी बदला घेणार आहे. तेव्हा म्हणला जाऊ द्या, झाल्या गेल्या गोष्टी मागच्या. तर आम्ही सात्विक माणसं आहेत, आम्हाला ते कोर्ट कचेरी ते आम्हाला जमत नाही असं ते सांगू लागला विरोचन. नाही म्हणला बदला घेणार आहे, तुम्ही काही करा. इंद्र काय ऐका ना, गेला पुन्हा वापस. पुन्हा ह्याने सांगितलं आता हे बदला घेणार आहे म्हणले हे काहीतरी कुठाना करणारच आहे. मग आता ह्यानी समजा 2 जण होते ना, हे विरोचन आणि तो बळी. भक्त प्रल्हाद तर संन्यासाला गेला होता. तर आता विरोचन आणि बळी मोठा व्हायला लागला होता. मग बळीला पाठवलं मामाच तिथं. बळीला मामाच तिथं पाठवलं. आणि मामाच तिथं पाठवल्याच्या नंतर ते शिक्षण घ्यायसाठी ते आता गुरु शिष्य परंपरा होती तेव्हा ते शिक्षण घ्यायसाठी मामाकडे युद्धाचं ते पाठवलं होते त्याला. मग मामाच तिथं ते शिक्षणासाठी गेला. हे विरोचन इकडं ह्याचा विरोचनचा संसार सुरू. मग विरोचनने राज्य हाकिलं. विरोचनला वाटलं आपल्या विरोचन म्हणजे त्याच्या पोराचं ते बळीचं शिक्षण पूर्ण झालं होतं. आणि ते विरोचन निघाला ते एक दिवस त्याच्या पोराला भेटायला. म्हणला ते पालक मेळावा आहे तिथं, पालक मेळाव्यात आपल्याला जावं लागतंय. बरं म्हणजे चला. 2 जण पती पत्नी निघले आणि निघले न रस्त्यातच इंद्राने, आता इंद्राला माहीत होतं हे निघले गड्या घरून, ह्यांच्या घरी जाऊन मारणं ह्यांना योग्य नाही. आता उन्हातानात आता इंद्र म्हणल्या इंद्राच्या ताब्यात सगळंच असते. आता सगळं म्हणजे कसं की जो हे पाऊस पाडायचा त्याच्याच हातात आहे इंद्राच्या. सूर्याला उगवायचं सांगायचं त्याच्याच हातात आहे. चंद्राला उगवायचं सांगायचं त्याच्याच हातात आहे. सगळे ग्रह नक्षत्र फिरवायचे त्याच्याच हातात आहे इंद्राच्या. मग आता ते इंद्राला ते विरोचन निघाला रस्त्यात. इंद्राने काय सांगितलं सूर्याला, म्हणला सूर्यदेवाला ते म्हणला असा गरम व्हा, यांना ताण ह्यांनी असे वाळून गेले पाहिजे, नळी पडली पाहिजे ह्यांची. तर मग तो सूर्य तापला की ह्यांना ताण लागली की ह्यांनी लगेच कुटिया तयार केली. इंद्राने कुटिया तयार केली. साधूचा वेश घेतला आणि ते विरोचनला मारणार आहे म्हणल्यावर विरोचनने काय केलं होतं की विरोचनने ते कैलासात गेला. कैलासावर गेल्याच्या नंतर महादेवाला प्रसन्न करून घेतलं. महादेवाने त्याला एक मुकुट दिला होता. 12 वर्ष तपश्चर्या केली. मग महादेवाने त्याला प्रगट होऊन प्रसन्न होऊन मुकुट दिला. मुकुटात एक मणी होता. ते म्हणले हे मणी हे तुझ्या प्राणाची रक्षा करणार. मणी म्हणजे ज्या टायमाला जव्हार तुझ्या डोक्यामध्ये हे मुकुट आहे, ते मुकुट तुझ्या डोक्यातून जव्हार निघत नाही तवार तुला मरणच नाही असं ते महादेवाने वरदान दिलं होतं. महादेवाने वरदान दिलं आणि ते आला होते. मग आता ते मुकुट आणि ते सगळं घालून ते चाललाच होता ना, पोराला भेटायला चालला म्यावण्यास तिकडं. इंद्राने मध्येच गाठला. आता ते कुटियामध्ये त्यांना वाटलं ते बायकोला वाटलं पाणी असं, इथं कोणतरी साधू राहतात त्यांना पाणी विचारू आपण. गेले उतरले कुटियामध्ये. दार वाजलं की ते म्हणले आम्हाला पाणी भेटांग का प्यायला. ते साधू बाहेर आला. साधू म्हणला या आतमध्ये. ते इंद्र होता, ते साधूच इंद्र होता. आता ते इंद्र होता ते म्हणला जावार मुकुट आहे, मुकुट जावार आहे. तवार हे नाही होत. ते इंद्राने काय केलं ते भुलीचं औषध दिलं त्यांना. भुलीचं औषध टाकलं आणि पुन्हा ते भुलले की ह्याने मुकुट काढा समुद्रात नेऊन फेकला. कोणी? इंद्राने. मग इंद्राने मुकुट काढला ते फेकला नेऊन आणि पुन्हा काय
काय केलं, ह्यांना हे म्हणजे शोध आली ना ह्याला, समजा 2-3 घंट्याने शोध आली. हे उठले की ह्याने आधी डोक्याला हात लावला, म्हणला मुकुटच गायब झाला. आता म्हणला आपल्याला आपलं मरण तर पक्क आहे म्हणला. आता समजा ज्या माणसाला आपल्याला वाटतं की आपलं हे जे ओळखण दिलेलं आहे तिथं समजा त्यानं ओळखण जर नसलं तर मग माणूस काय समजतं की नाही बा काय खरं नाही. आता तसं ह्याला वाटलं आता हे मुकुट गायब झाला ना, आपलं मरण पक्क आहे. मग ह्यो गेला, उठला झोपेतून. इंद्र आपल्या असली रूपात आला. म्हणला बेकार होईन बरं का हे. कोण म्हणला, विरोचन म्हणे त्याला, हे बेकार होईन, तू नको बेटा. आम्ही सात्विक माणसं आहेत. आमच्या आजा पंजाने काय केलं ते आमच्यावर कायला काढायला लागला बाळ. आम्ही सात्विक माणसं आहेत ना, तू आमच्या ह्याला कशाला हे करतो. मग आता हे जड जात असतं म्हणला, हे कुठं होईन तिसरा. तर ते म्हणला होती काय कुठं व्हायचा. एक असा टपूतच जीव मारला बरं का. टपूतच एका तलवारीने जीव मारला ह्याला, विरोचनला. इंद्राने मारला की त्याला म्हणजे तो जो शुक्राचार्य होता बरं का, ह्यांचा एक गुरु एक होता. ते शुक्राचार्य काय करायचा, माणूस मेला बी, हे राक्षस कुळातले मेले बी कोणी की तो ह्यांना जिवंत करत होता शुक्राचार्य. फक्त ते शरीर लागत होतं त्यांना. ते शरीर असलं की त्या शुक्राचार्याने जिवंत केलाच म्हणायचं बरं का. तो लगेच जिवंत केला. पण आता हे समजा हे आता त्याला माहीत होतं इंद्राला हे शुक्राचार्य ह्याला जिवंत करून म्हणून. ह्याने काय केलं, समजा आत्ताच्या भाषा सांगायचं म्हणल्यावर राखेल टाकलं जाळून टाकलं. ते झाली राख झाली. कायचं काय मग आता ते आपण म्हणतो आता हे राखेल टाकलं जाळून टाकलं बरं का. पण ते आग्नेयास्त्र त्याने सोडलं, आग्नेयास्त्र सोडलं आणि त्याला जाळून टाकलं. पण आता आपण आपल्या भाषेत म्हणायचं राखेल टाकलं जाळून टाकलं, म्हणजे शरीराची माती केली त्याच्या. म्हणजे पुन्हा जिवंत नाही झाला पाहिजे आणि पुन्हा काहीच नाही झालं पाहिजे. मग त्याने ते गेला इंद्र निघून. बळीला माहीत झालं इकडं. बळी समजा घरी यायचा होता ना, माय बापन त्या शुक्राचार्याने बळीला सांगितलं, म्हणला तुझ्या बापाला मारलं बा इंद्राने मारलं. म्हणला कशामुळं मारलं, काय कारण होतं. आता समजा 25-30 वर्षाचा बळी म्हणल्यावर आता त्याला माहीतच असं ना सगळं, कशामुळं मारलं, काय मारलं, हे कारण माहीत असते. म्हणजे कारण त्याला समजत असते सगळ्या गोष्टी. ते म्हणला मागचा बदल्याचा आणि ह्याचा काय संबंध होता. आता हे इंद्राला जड जाईन म्हणला. इंद्राला जड जाईन. आता हे येथून पुढची कथा तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगतो. तोपर्यंत धन्यवाद.